आहे काही? नाही, इन्क्वायरी तर फार फास्ट करण्यात येईल, कारण आम्हाला या संदर्भात तात्काळ त्याची चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस सुरू करायची. सुप्रिया सुळेंनी तुमच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. असं आहे की मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. संवेदनाहीन, ज्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं मला वाटतं. कारण किमान ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळी ते राजकारण करायचं नसतं, पण निव्वळ राजकारण, यांच्या मनामध्ये दुसरं काही नाही, यांच्या मनात केवळ राजकारण आहे. ते राजकारण आता त्यांच्या मनातलं बाहेर येत आहे. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की तिथे जो शाळेचा एक संचालक मंडळावरचा अधिकारी आहे तो भाजपचा पदाधिकारी आहे, सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तींनी इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही. किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता स्टेट्समन सारखं वागलं पाहिजे. त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं वागायचं असतं, तशा सूचना करायच्या असतात. पण जसं मी सांगितलं, सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो, यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाहीये. सना मलिक यांची निवड झाली सर, त्याबद्दल काय भाजपमध्ये नाराजी आहे का? बट त्या संदर्भात माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे आणि तीच भूमिका माझी आहे. असं आहे की गृह विभागाचं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये होतं आणि हे कोण करत होतं, त्यात किती जेन्युइनिटी होती की नव्हती, या सगळ्या गोष्टी आता कमेंट करायच्या गोष्टी नाही आहेत. आता आपल्याला तिथे कायदा आणि सुव्यवस्था कशी नीट राखता येईल या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे. मुलीच्या कुटुंबाला न्याय कसा देता येईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या बाकी गोष्टींच्या संदर्भातले काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत, त्याचे खुलासे आम्ही नंतर करू. या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक वगैरे तुम्ही काय घेणार का? मी आणि सीएम साहेब आम्ही दोघंही सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. त्याचा कुठल्या ट्रॅकवरती न्यायची, किती फास्ट ते करायचं या संदर्भात सगळी सेन्सिटिव्हिटी, त्यातली जी आहे संवेदनशीलता आहे, त्यानुसार कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये आज काय महत्वाचे काय नाही, दिल्लीमध्ये काही महत्वाच्या बैठकांकरता मी आलेलो आहे. आमची एक बैठक झालेली आहे, अजून 1-2 ठिकाणी मी भेट देणार आहे आणि त्यानंतर परत जाईल. प्रकाश आंबेडकर आता एक बोलताना म्हणलेत की मनोज जरांगे यांना पुढे करून मध्यंतरी दंगली घडवण्याचे सुद्धा काही प्रकरण सुरू होती, तेव्हा गट चालू होता. या संदर्भात समजा प्रकाश आंबेडकर साहेबांकडे काही माहिती असेल तर ती त्यांनी द्यावी, गृह विभाग ती पडताळून पाहिजे. ठीक है, जो बदलापुर की घटना हुई है वो बहुत ही गंभीर है. वहां पर जिस प्रकार से 2 बच्चियों के साथ वहां के एक सफाई कर्मी ने एक प्रकार से कुकर्म करने का प्रयास किया या कुकर्म किया है, ये बहुत ही गंभीर इस प्रकार की बात है और हम इसकी बहुत ज्यादा निंदा करते हैं. और राज्य सरकार ने इस मामले में एक एसआईटी का निर्माण किया है. आईजी लेवल की महिला अधिकारी को एसआईटी का प्रमुख बनाया गया है. हमारा ये प्रयास है कि इस मामले की तुरंत जांच होकर और चार्जशीट भी जाए और फास्ट ट्रैक कोर्ट में इसको हम चलाने की कोशिश करेंगे, ताकि जो पीड़िता है उनको एक प्रकार से उसमें न्याय मिल पाए. इस प्रकार का हमारा प्रयास होगा. सर, एक ज्युडिशियल कस्टडी मिळाली आरोपीला असं समजतंय, तर कुठेतरी प्रोसिक्युशनचं फेल्युअर नाहीये का? मी आता त्याची सगळी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन, कारण जी माहिती आहे ती माहिती आल्यानंतर बाकी गोष्टींवर मी बोलेन. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. बदलापुरात कायदा सुव्यवस्था राखण्यात